गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? आजची 100वी गोष्ट आहे. थँक्यू सो मच इतके दिवस छान पेशंटली ऐकल्याबद्दल. एकदा एक सेठजी त्यांच्या इथला नोकर जगन्नाथच्या यात्रेला जात असतो, तर त्याला 100 रुपये देतात आणि म्हणतात की ये भगवान को चढा आना. तो निघतो नोकर. त्याला रस्त्यात जाताना खूप गर्दी दिसते, खूप साधू संत, खूप काही गरीब लोक दिसतात. एक असा ग्रुप दिसतो की खूप दिवसाचं त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे. तर हा त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो. तर त्या शेटजीने दिलेल्या 100 रुपयातले 98 रुपये खर्च होऊन जातात आणि 2 रुपये जे उरतात ते घेऊन तो जातो जगन्नाथजींजवळ. तिथे जाऊन ते 2 रुपये अर्पण करतो आणि म्हणतो की शेटजींना आशीर्वाद द्या, त्यांनी जो मला प्रणाम पाठवला, त्यांनी पैसे पाठवले होते, पण मी असं असं जेवणाची व्यवस्था केली, त्याच्यात 98 रुपये संपले, तर तुम्ही शेटजींना आशीर्वाद द्या. त्या रात्री शेटजींच्या स्वप्नात जगन्नाथ येतात आणि म्हणतात की तुमचे 98 रुपये प्राप्त झाले. शेटजींना आश्चर्य वाटतं. नोकर तसा तर विश्वासून निघाला, पण 2 रुपयाचं काय केलं त्याने? मग जेव्हा तो नोकर वापस येतो तेव्हा त्याला विचारतात की तू 98 रुपये चढवले? तो म्हणे हो. तो म्हणे सगळं ठीक आहे ना, 2 रुपयाचं काय झालं? तो म्हणे ॲक्च्युली तुम्हाला कोणी सांगितलं आहे? तर ते म्हणतात जाऊ दे, पण सगळं ठीक आहे ना? तो म्हणतो ॲक्च्युली चढवले तर मी 2च रुपये होते. 98 रुपयाचा तर मी भंडारा केला होता. जे मला रस्त्यात गरीब लोक दिसले, ज्यांनी खूप दिवसाचं काही खाल्लं प्यायलं नव्हतं, त्यांच्यासाठी मी जेवणाची व्यवस्था केली होती. तर शेठजी त्याला सांगतात ॲक्च्युली खरा भक्तीचा आणि याचा तोच होता, लोकांची मदत करणं, आणि 2 रुपयाला काही व्हॅल्यू नाही जे तू तिथे दानपेटीत चढवले. कसं असतं ते, असं म्हणतात ना, जब आप किसी का भला करोगे तो आपका लाभ होता, अगर यकीन नाही तो उलटा करके देखिए. कारण भल्याचं उलटं नेहमी लाभ असतं. आपण आपल्याकडनं जितकं कोणाला अवतीभोवतीच्यांना मदत करता येईल तेवढी मदत करत चालायची. जितकं आपल्याच्याने शक्य आहे तितकं सगळ्यांसाठी चांगलं करता येईल तितकं चांगलं करायचं. आपलं पण आयुष्य चांगलं होतं, आपण एक केल्याचं समाधान असतं. अवतीभोवतीच्यांना पण एक आपण पॉझिटिव्हिटी देत असतो आपल्या चांगल्या वागण्यातनं. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल. लाईफ इज ब्युटिफुल.